फलटण शहरात गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले आहे की आता भररस्त्यात होणारी भांडणे सोडवण्यास जाणेही व्यापाऱ्यांच्या अंगाशी येऊ लागले आहे। मंगळवारी फेब्रुवारी 24 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौक ते शिवाजी चौक मार्गावर असलेल्या हिंदुस्तान हार्डवेअर समोर एका कट मारण्याच्या कारणावरून झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या पटेल बंधूंना आणि त्यांच्या कामगारांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ व अपमानित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 2 इसम भरधाव वेगाने गाडी चालवत असताना कट मारल्याच्या कारणावरून दुकानाबाहेर रस्त्यावर प्रचंड हाणामारी व गोंधळ सुरू झाला। हा गोंधळ वाढल्याने आणि व्यवसायावर परिणाम होत असल्याने माणुसकीच्या नात्याने हिंदुस्तान हार्डवेअरचे मालक पटेल बंधू हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला पुढे सरसावले। त्यांनी संबंधित तरुणांना दुकानाबाहेर भांडण करू नका अशी विनंती केली, परंतु या साध्या विनंतीचा राग मनात धरून त्या 2 उर्मट तरुणांनी थेट पटेल बंधूंवर धावून जात त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। एवढ्यावरच न थांबता दुकानातील कामगारांना सुद्धा जातीवाचक शिवीगाळ करून धमकावण्यात आले। यामुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। 2 दिवसांपूर्वीच शंकर मार्केट परिसरात गाडी हळू चालवा म्हटल्याने कोयते निघाले होते। त्यानंतर आता ही दुसरी घटना घडल्याने फलटणमधील व्यापारी वर्ग प्रचंड धास्तावलेला आहे। मध्यस्थी करणे गुन्हा आहे का, असा सवाल व्यापारी विचारत आहेत। कामगारांना लक्ष। दुकानातील गरीब कामगारांना जातीवरून हिणवणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे। पोलिसांचा वचक कुठे? भरवस्तीत व्यापाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याची हिंमत येतेच कशी, असा सवाल आता उपस्थित होत आहे। पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांची गर्दी। या घटनेनंतर फलटणमधील व्यापारी बांधवांनी एकत्र येत फलटण शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे। आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि व्यापाऱ्यांना संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। पोलिसांनी या प्रकरणी कठोर पावले न उचलल्यास व्यापारी संघटना तीव्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत। पोलिसांचा दणका। गुंडांच्या मुसक्या आवळल्यादरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून फलटण शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि काही तासांतच त्या उद्दाम इस्मांना जेरबंद केले आहे। व्यापाऱ्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या या गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे व्यापारी वर्गात थोडा दिलासा मिळाला असला तरी शहरातील वाढती गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी अशा समाजकंटकांवर कठोर कायदेशीर बडगा उगारण्याची मागणी फलटणमधील नागरिक करत आहेत। मी तुमच्यासाठी साधारण 4-1 वाजता 2 मुलं आमचं हिंदुस्तान हार्डवेअर म्हणून शिवाजी महाराज चौक आणि आंबेडकर चौकाच्या मध्ये दुकान आहे। तर शिवाजी महाराज चौकातून थोडीशी पुढं 2 मुलं येत असताना पाठीमागून 2 मुलांनी त्यांना कट मारला। तर ते कट मारून पुढे जात असताना हे 2 मुलं आमच्या दुकानासमोर थांबले आणि त्यांना विचारलं की बाबा असं कट मारू नका, जरा जपून जा। तर एवढं बोललं असताना ती 2 मुलं गाडीवरून उतरून आली आणि ह्या 2 मुलांना दमदाटी करायला लागली आणि त्यांना मारहाण करत ते आमच्या दुकानापाशी आले। तर आम्ही त्यांना सोडवायचा प्रयत्न केला। आमच्या तिथं जे टाईल्स आणि ठेवलेले ते पण घेऊन त्यांना मारायला त्यांनी सुरुवात केली होती। तर आम्ही त्यांना थांबवून विचारलं, बाबा एवढं का मारताय आणि उगीच कशाला मारताय ह्या मुलांना, त्यांनी एवढं काही केलेलं नाही। तर ते एवढं आम्ही त्यांना सांगस्तोपर्यंत त्यांनी आमच्यावरती सुरुवात केली की तुम्ही असं करू नका आणि तुम्ही कशाला मध्ये पडताय वगैरे असं त्यांनी आम्हाला सुद्धा दमदाटी करायला सुरुवात केली। काकासुद्धा मध्ये येऊन त्यांनी सांगितलं की असं का करताय, तर त्यांनी काकांना सुद्धा दमदाटी करायला सुरुवात केली। हे आमच्याकडे कामाला आहेत, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही ते जातीवाचक बोलले आणि हे असा सगळा प्रसंग आमच्या दुकानासमोर त्यांनी केला। तुम्ही त्यांना का हटकलं, काय झालं होतं नेमकं? हे 2 मुलं जे तिकडून आले होते ज्यांना त्यांनी कट मारला होता त्या दोघांना ते मारत होते आणि खूप वाईट त्यांच्याबरोबर बोलत होते, म्हणून आम्ही मध्ये येऊन त्यांना सोडवायचा प्रयत्न करत होतो। नशेमध्ये मारत होते की त्यांना बेदम मारहाण करत होते त्यांना, त्यामुळे एक माणुसकीच्या नात्यानं आम्ही त्यांना सोडवायला गेलो होतो। बाहेरची मुलं आहेत, रोज क्लासला येतात ते मुलं पोलीस भरतीची तयारी करतात। पोलीस भरतीची तयारी करतात ती पोरं, म्हणजे आता त्यांना विचारल्यानंतर ते कळलं आम्हाला। पण विषय असा आहे की सोडवणं जाणं जर हा गुन्हा असेल तर मग अवघड आहे, जगणं मुश्किल आहे। राहिली बाजूला नंतर फोन केला आणि सांगितलं कोयते घेऊन या रे आणि ह्यांना संध्याकाळी बघूया आणि हे लांड्याला पहिला बघायचं, बाकी सगळी जाऊन देत, ह्या लांड्याला काय ठेवायचं नाही असं पण बोललेत ते। नशेमध्ये होते का? वाटत होतं नशेमध्ये। कोणाचंच ऐकत नव्हते, ते सगळ्याच अंगावर जात होते। आता पोलीस स्टेशनमध्ये काय प्रक्रिया चालू आहे? आता म्हणजे आता काय तुम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अशी घटना परत घडली नाही पाहिजे, व्यापाऱ्यांना संरक्षण काहीतरी दिलं पाहिजे किंवा तिथं जी पोलीस चौकी होती तिथं माणूस आता पोलीस गाडी यायला सुद्धा बराच वेळ गेला। तिथं जी चौकी होती तिथनं 1-5 मिनिटात
कोणतरी आलं असतं तर एवढा विषय वाढला नसता. गाडी चालली मला आवाज दिला. मी ह्यांना काय म्हणलं, काय झालं बाबा? ही काय म्हणते माझी गाडी चालू आहे. काय म्हणते गाडी कुठे दाखवली ते दाखव. तर ह्यांनी मला शिवी दिली. हे मला शिवी पकडली. मग ह्यांनी फोन केला. फोन करत होता काय? माझी पुढं काय मी ह्यांचं दोघं चाललेलं. ते 2 जण होते तर मी माझं डायरेक्ट उचलून धरलं, त्या बॅनरला पडलं. म्हणून माझं राक्षण झालं. मी त्या बॅनर उचलून ते तापडला. तुझी गाडी कोणाची आहे? वाटलांची गाडीची लायसन्स नाही झालं हे काय नाही तू गाडी जप्त करायची. 5,000 जण बापाला, 5,000 ह्याला मारायला पहिला. तू कोण आहे? तू काम तू बार्शीचं आहे दादा. हा नवीन आलं बार्शी. तू भाई आहे का पारशीचं? मग काय माझ्या मी जातो राहिला मामा तू गाडी चालवायची तुला गाडी लायसन्स आहे का? मग मागणार लायसन्स गाडी पळतो कड मारतो आता आयुष्य काय करणार मागू दादा. मग तुला जवळ जरा मी ह्याला एवढं विचारलं दादा. तुला पुढे